फक्त एकदा मी म्हणते म्हणून ही खिचडी नक्की बनवून बघा, कारण बनवायला सगळ्यात सोपी आहे आणि हिची चव तुम्ही आयुष्यभर विसरणार नाही, ह्याची गॅरंटी मी देते तुम्हाला. सिंपल पिवळ्या मूग डाळीची खिचडी आहे, पण एकदा खाल्ली की सारखी सारखी बनवावी वाटेल एवढी मस्त लागते. लगेच आपण रेसिपी बघूया. खिचडी बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी कोलम तांदूळ घेतला आहे. तुमच्याकडे आंबेमोहर किंवा इंद्रायणी तांदूळ असेल तो घेतला तरीही चालेल. 1 वाटी तांदळामध्ये 4-5 माणसांसाठी आरामशीर खिचडी बनवून तयार होते. तसेच इथे मी त्याच वाटीने अर्धी वाटी एवढी पिवळी मूग डाळ घेतली आहे. 1 वाटी तांदळासाठी अगदी परफेक्ट प्रमाण आहे. तांदूळ आणि डाळ 2-3 वेळा पाण्यानं छान असं धुवून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी घालून 10 ते 15 मिनटं छान असं भिजत ठेवायचं आहे. खिचडीसाठी खमंग अशी फोडणी बनवायची आहे. त्यासाठी इथे मी 3 ते 4 चमचे तूप घेतलं आहे. तुम्ही फोडणीसाठी तेल वापरलं ना तरीही चालू शकतं. आता आपण तुपामध्ये 1 चमचा मोहरी घालूया. मोहरी छान अशी तडतडून द्यायची आहे. मग आपण त्यामध्ये 1 चमचा जिरे घालूया. जिरेसुद्धा छान असे फुलून द्यायचे आहेत. आता आपल्याला त्यामध्ये थोडंसं हिंगसुद्धा घालायचं आहे. हिंगामुळे छान अशी चव आणि सुगंध येतो, त्यामुळे हिंग नक्की वापरा. त्यानंतर त्यामध्ये 10 ते 15 ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्या घालूया. लसूण थोडासा जास्तच घालायचा आहे, त्यामुळे खिचडीला छान अशी चव येते. कढीपत्त्याचा फ्लेवरसुद्धा खिचडीमध्ये खूप मस्त लागतो, त्यामुळे थोडासा जास्त कढीपत्ता वापरायचा आहे. इथे मी तिखटपणा यावा यासाठी 2 मिरच्या घालणार आहे. तुम्हाला आवडत असतील तर घालू शकता, नाही घातलं तरीसुद्धा छान लागते. फोडणी छान असा सुगंध येईपर्यंत 1-2 मिनिटं छान अशी परतून घ्यायची आहे. ही खिचडी बनवण्यासाठी आपल्याला कोणतंही वाटण बनवायचं नाही किंवा कोणतीही पूर्वतयारी करायची नाही. फक्त बेसिक फोडणीमध्ये आपण खिचडी बनवणार आहे, पण हिची चव एवढी मस्त लागते, तुम्ही आयुष्यभर विसरणार नाही, ह्याची गॅरंटी मी देते. फोडणी छान अशी परतून झालेली आहे. छान सुगंध आलेला आहे, रंगसुद्धा आलेला आहे. आता आपण त्यामध्ये खिचडीच्या अंदाजानुसार हळद घालूया. हळदसुद्धा छान अशी कमी गॅसवरती परतून घ्यायची आहे. आता आपण यामध्ये भिजवून घेतलेला डाळ आणि तांदूळ घालूया. डाळ तांदूळसुद्धा मिनिटभरासाठी छान असे परतून घ्यायचे आहेत. खूप जास्त वेळ नाही परतायचं. लगेच आपण त्यामध्ये गरम पाणी घालूया. इथे मी 5 वाटी गरम पाणी खिचडी बनवण्यासाठी वापरणार आहे, म्हणजे मस्त अशी आपली सरसरीत खिचडी तयार होईल. खिचडी म्हटल्यानंतर भातापेक्षा जास्त पाणी लागतंच, तशीच आपल्याला एकदम रसरशीत अशी खिचडी खायलासुद्धा मस्त वाटतं. गरम पाण्यामुळे खिचडी लवकर शिजते आणि छान मऊसूत अशी तयार होते. आता ह्या स्टेजला आपल्याला गरजेनुसार मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. पहिली 2-3 मिनिटं खिचडी आपल्याला मोठ्या आचेवरती छान अशी शिजवायची आहे. नंतर आपण गॅस कमी करून झाकण ठेवून मऊसूत अशी खिचडी शिजवून घेऊया. तुम्ही जर खिचडी कुकरमध्ये बनवणार असाल तर मीडियम गॅसवरती 3 ते 4 शिट्ट्या घेतल्यानंतर मस्त अशी खिचडी बनवून तयार होते. मधून आपल्याला 1-2 वेळा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे खिचडी एकसारखी शिजली जाईल आणि खाली चिटकणारसुद्धा नाही. आणि तुम्हाला इथं पाण्याची गरज वाटत असेल तर थोडंफार गरम पाणी वापरलं ना तरीही चालू शकतं. खिचडीमधलं पाणीसुद्धा आटत आलेलं आहे. आता आपण गॅसची फ्लेम कमी करून त्याच्यावरती झाकण ठेवून छान अशी खिचडी शिजवून घेऊया. 3-4 मिनिटं झालेली आहेत. आता आपण झाकण काढूया. मस्त खमंग आणि मऊ अशी शिजलेली खिचडी तयार आहे. आता आपण गरमागरम खिचडी एका प्लेटमध्ये काढूया. वरून थोडंसं साजूक तूप घालून मस्त अशा पावसामध्ये एन्जॉय करूया. तुम्हालासुद्धा ही झटपट खिचडी आवडली का? नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्ही कधी खाल्ली आहे का अशी खिचडी बनवून? ते सुद्धा कमेंट करून सांगा. हा व्हिडिओ तुमच्या फॅमिलीमध्ये शेअर करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.